सगळं त्यांचंच आहे. तुम्ही सामान्य शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचत नाही. का आपल्या गावात पण फवारणीसाठी मजूर भेटत नाही, की आपल्या गावात पण आज पण लोक हातपंपाने फवारणी करतात, आज पण आपल्या गावात वेळेवर फवारणी होत नाही. एक खूप इम्पॉर्टंट समस्या अशी झाली आहे महाराष्ट्रामध्ये, तुम्ही बघू शकता की प्रत्येक जागी ड्रोनचा जे वापर आहे ते वाढत चालला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे फवारणीचं डिमांड आहे ते खूप 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 जास्त वाढत चाललं आहे. तर आम्हाला असं वाटतंय की ज्या कंपन्या पुण्यात आणि मुंबईत आहे जे तुम्हाला ड्रोन प्रोव्हाइड करत आहे आज, त्यांना तुम्हाला सर्व्हिस द्यायला खूप प्रॉब्लेम चालला आहे. ते एक मूळ कारण आहे. दुसरं मुख्य कारण असं आहे की जेव्हा तुम्ही ड्रोन घेता तर तुम्हाला लवकरात लवकर स्पेअर पार्ट मिळत नाही. बरोबर. त्या मुख्य कारणामुळे आम्ही काय करतोय की हे सेंटर्स तुमच्या जवळच आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुम्हाला जवळूनच ड्रोन घेता येईल, तुम्हाला जवळूनच ड्रोनची रिपेअरिंग करता येईल. 19 सप्टेंबर 2023 या दिवशी नेमकं 2 वर्ष आधी ड्रोनची पहिली उडण घेतली. ड्रोनचा हा प्रवास एक छोट्याशा पाथरी गावातून यवतमाळ जिल्ह्यातून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 20 जिल्ह्यामध्ये आपले सर्व्हिस सेंटर्स आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 20 पेक्षा जास्त सर्व्हिस सेंटर्स प्रत्येक शेतकऱ्यांना ड्रोन बद्दल माहिती, त्याबद्दल ड्रोन बद्दल सर्व्हिस मिळते. खूप खूप आनंद होतोय. तुमचा जो साथ जो आम्हाला आशीर्वाद मिळाला आहे तो आज महाराष्ट्रातच नाही संपूर्ण भारतामध्ये येणाऱ्या काळात तुम्हाला बघायला मिळेल. मी आपला मामा धीरज बोर्डे, मी आपल्या मनापासून सगळ्यांचा आभार करतो. आणि आम्हाला आजपर्यंत जसं तुम्ही साथ दिला तसंच भविष्यामध्ये येणाऱ्या काळात साथ देईल याची आम्ही विनंती करतो.